हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग. आपण 8व्या श्लोकाचं तात्पर्य शेवटच्या पॅरेग्राफ पासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. तर प्रभुपाद समजवतात ही भगवद्गीता काय आहे, तर जीवन कसं जगायचं हे सगळं यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर कशा रीतीने आपण जीवन जगलो तर आपण कृष्ण भावना भावित होऊ याचं मार्गदर्शन या भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि अनेकांनी या भगवद्गीतेत जसं मार्गदर्शन केलंय यानुसार वागले आहेत आणि कृष्ण भक्तीही त्यांनी प्राप्त केलेली आहे. पुढे वाचते, केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही. तर नुसतं संस्कृत येतंय म्हणून भगवद्गीता कोणी वाचेल, हा भगवद्गीतेचे 700 श्लोक वाचेल आणि तो कृष्ण भावना भावित होईल असं होणार आहे का? नाही. तर भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेतल्या ज्या आज्ञा आहेत त्या आपण जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करतो आहे आणि मार्गदर्शन घेतो आहे की कशा रीतीने भक्ती करायची आहे, तेव्हाच मनुष्य तशी भक्ती करून सेवा करून कृष्ण भावना भावित होऊ शकतो. तर पुढे प्रभुपाद समजवतात, शुद्ध भावना युक्त व्यक्तीचा सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागते. तर एक असा श्लोक आहे बघा, तुम्ही सगळेच जाणता, ब्रह्मांडे भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. तर आपल्याला हे भक्तीचं ज्ञान देण्यासाठी आपल्याला एखाद्या शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग मिळायला पाहिजे, तेवढं आपण आपलं भाग्य असायला पाहिजे. तर नाहीतर आपण कुठे या ब्रह्मांडात वेगवेगळ्या शरीर धारण करत या नाही तर त्या ग्रहलोकात शरीर धारण करून फिरत राहू. पण जर असा सत्संग मिळाला तर आपण आपलं जीवन बदलू शकतो, भक्त बनवू शकतो. पुढे वाचते, श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावनाभावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो. तसा शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग प्राप्त करायचा आहे तर तो तसा व्यक्ती कसा असेल, तर तो स्वतः कृष्ण भावना भावित आहे. भगवान श्रीकृष्णांची सेवा केल्यामुळे त्याला भगवंतांची कृपा प्राप्त झाली आहे आणि त्यामुळे त्याला साक्षात्कारी ज्ञान पण झालेलं आहे. का बरं? कारण तो भगवंतांच्या विशुद्ध भक्तिमय सेवेने तृप्त झालेला असतो. तर असा व्यक्ती आहे, त्याला स्वतःसाठी काहीच नको आहे, भगवंतांची तो सेवा करतोय. भगवंत दिव्य आणि भगवंतांची सेवा केल्यामुळे प्राप्त होणारा जो आनंद आहे तो सुद्धा कसा आहे, दिव्य आहे. तर मग असा व्यक्ती आहे तो काय करतो, स्वतः या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त होतो आणि तो इतरांनाही या भक्तीबद्दल सुरेखरित्या मार्गदर्शन करतो. साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते. तर असा व्यक्ती जेव्हा जाणतो आहे काय की मी भगवंतांचा दास आहे, तेव्हा तो भक्तीमध्ये मग्न होतोय. तर त्याचं ध्येय स्पष्ट आहे. काय ध्येय आहे? मला भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करायचं आहे. तर मग तो हे जे भगवंतांशी संबंध समजला आहे तर मग तो अभिधेय म्हणजेच काय, भक्तीतल्या सगळ्या विधी करायला लागतो. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पूजनम हे सगळं करतो आणि मग तो परिपूर्णतेला प्राप्त होतो. म्हणजेच कृष्णेर नित्य दास यानुसार तो संपूर्ण जीवन जगतो आहे. तर भक्तीमध्ये तो संतुष्ट राहतोय आणि आनंदी राहण्यासाठी त्याला कोणत्याही बाहेरच्या गोष्टीची आवश्यकता, सहाय्य घ्यायला लागत नाही. या ज्ञानाद्वारे त्याला परिपूर्णता प्राप्त होते. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो, परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो. तर
दिव्य ज्ञान जरी प्राप्त झालंय मनुष्याला, हा, आणि तो काय आहे त्यामुळे श्रद्धेमध्ये दृढ राहील, पण काय म्हटलं आहे की जिथपर्यंत तो भगवत भक्ती म्हणजे भगवंतांची सेवा करत नाही, भगवत भक्तीचं सुखाचा अनुभव करत नाही, तिथपर्यंत काय आहे तो जे आध्यात्मिक सुखाची त्याला कमतरता जीवनात जाणवत राहते आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी तो भौतिक उपभोगामध्ये आपलं सुख शोधत राहतो. तर श्रील प्रभुपाद समजवतात की भगवंतांची म्हणजे प्रभुपाद जेव्हा भक्तीविषयी लिहितायत तेव्हा काय म्हणतात की डिव्होशनल सर्व्हिस म्हणजे भक्तिमय सेवा. तर प्रभुपाद प्रवचनात समजवतात की जीवात्मा आहे तो नेहमी सुखाच्या शोधात असतो. तर असा जीवात्मा आहे त्याने भक्तांच्या संघामध्ये जेव्हा वैदिक शास्त्राचं नियमितपणे श्रवण असा व्यक्ती करतोय तेव्हा काय नुसतं श्रवण करून त्याने थांबायचं नाही, तर भगवंतांची भक्तिमय सेवा करायला सुरुवात केली पाहिजे. आणि आपली जी इंद्रिय आहेत त्यांना भगवंतांच्या सेवेत विविध सेवांमध्ये नियुक्त केलं पाहिजे. नाहीतर काय होईल, ही जी आपली इंद्रिय आहे, मन आहे, ते भौतिक गोष्टीत अडकत जातं. तर इथे दिलंय ना की केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासाने गोंधळून जाऊ शकतो. तर जीवनामध्ये वेगवेगळे विरोधाभास येत असतात. कधी मान होतो, कधी अपमान होतो, कधी सुख मिळतं, कधी दुःख होतं, कधी लाभ होतो, कधी हानी होते. तर यामुळे काय मनुष्य गोंधळून जाऊ शकतो. मात्र भक्त आहे तो काय आहे हळूहळू भक्तीत जेव्हा प्रगती करतो आहे तेव्हा भक्तीत दृढ होत जातो आणि आपलं जे मन आहे, आपली इंद्रिय आहेत त्यांना भगवंतांच्या सेवेत तो जोडतो. तेव्हा भगवंतांची सेवा केल्याचं सुख त्याला प्राप्त व्हायला लागतं. मग भक्ताला समजतं की या भौतिक जगतात भौतिक सुख प्राप्त करायचा मी कितीही प्रयत्न केला तरी मी म्हणजे कोण, हा आत्मा आहे तो कायमचा सुखी म्हणजे शाश्वत सुख प्राप्त करू शकणार नाही, हे त्या भक्ताला समजतं. तर असा हा व्यक्ती आहे, त्यांनी जाणलंय काय की या जगतात मी किती सारे प्रयत्न केले तरी हे जे भौतिक सुख या जगतातलं आहे ते कसं आहे, क्षणभंगूर आहे, कायम राहणार नाहीये. या जगतात मी कायमचा सुखी होणार नाही. मग इथे म्हटलंय की पुस्तकी ज्ञानाचं म्हटलंय ना की केवळ पुस्तकी ज्ञान घेतलं तर तो सहजपणे मोहित होऊन जातो. म्हणजेच एक व्यक्ती आहे समजा की त्यांनी पुस्तकी ज्ञान घेतलंय, काय तो जाणतोय की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, एवढं त्यांनी जाणलं. पण आत्म्याची कार्य जी आहे, आत्म्याची कार्य कोणती असतात, भगवान श्रीकृष्णांची नित्य सेवा करणं, कारण तो भगवंतांचा नित्य दास आहे. पण जिथपर्यंत तो नुसतंच जाणतोय की मी आत्मा आहे पण आत्म्याची कार्य तो करत नाहीये, हा, तेव्हा तिथपर्यंत काय त्याचा गोंधळ उडतच राहतो या जीवनामध्ये. तर आत्म्याची कार्य कोणती आहेत, तर भगवंतांचं दर्शन घेणं, भगवंतांचा नाम जप करणं, नंतर श्रीमद भागवतम, भगवद्गीता आहे, श्रीमद भगवद्गीता त्याचं श्रवणम करणं, अध्ययन करणं, काही भक्तांनी एकत्रित येऊन या भागवतमच्या भगवद्गीतेच्या विषयांवर चर्चा करणं, भगवंतांच्या वेगवेगळ्या सेवा करणं. तर अशा रीतीने काय आहे भगवंतांच्या विविध सेवांमध्ये जेव्हा व्यक्ती राहतो तेव्हा काय तो आत्म्याची कार्य करीत राहतो आणि मग त्याला सुख प्राप्त होतं. मग असा व्यक्ती आहे तो बाहेर सुख शोधायला जात नाही आणि मग तो मोहित पण होत नाही. पण नुसतंच पुस्तकी ज्ञान आहे आणि सेवा काही करत नाहीये तर मात्र तो मोहित होऊन जाऊ शकतो आणि जी काही सुख दुःख मान अपमान वगैरे असं काही द्वंद्व झाली तरी तो डिस्टर्ब होतो, गोंधळून जाऊ शकतो. पुढे वाचते, आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो. तर चर्चा कोणाची चालली आहे, हा जो आत्मा आहे म्हणजे तृप्त आत्मा आहे, कूटस्थ अध्यात्मामध्ये स्थित आहे, नंतर काय युक्त आत्मसाक्षात्कारासाठी योग्य आहे. तर असा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे की आत्मसाक्षात्कारी जीव हा काय आहे, आत्मसंयमी आहे. तर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा, विजितेंद्रिय.
तो काय आहे, विजितेंद्रिय, म्हणजे त्यांनी आपली इंद्रिय आहेत ती संयमित केली आहेत. कशा रीतीने संयमित केली आहेत? त्यांनी आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावलेलं आहे. आणि तो कसा आहे, पूर्णपणे भगवंतांना शरणागत झालेला आहे. पुढे म्हटलंय की तो दिव्य असतो, कारण त्याला सांसारिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते. तर असा भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत आहे, तर भगवंत दिव्य आणि त्यामुळे भगवंतांच्या सेवेत रममाण झालेला, नित्य भगवंतांची सेवा करणाराही भक्त दिव्य स्तरावर राहतो, आत्मा स्तरावर तो आहे. आणि मग या भौतिक जगतात जे सांसारिक पांडित्य, कोणी आपलं खूप ज्ञानाचं प्रदर्शन करतोय, काही श्लोक म्हणून दाखवतोय, तर त्याला टाळ्या मिळणं, असं कोड, कौतुक, पूजा, लाभ, प्रतिष्ठा, हे सगळ्या शरीराच्या संबंधित वस्तू आहेत. ह्याच्याशी हा जो दिव्य व्यक्ती आहे, जो भगवंतांशी जोडला गेलाय, आत्मसाक्षात्कारी आहे, भगवंतांना शरणागत आहे, त्याला या भौतिक गोष्टींशी काही देणं घेणं नाहीये, मान सन्मानाची त्याला अपेक्षा नाहीये. तर मग तो असा व्यक्ती आहे, तो काय कायम भगवंतांच्या सेवेत म्हणजेच आत्म्याच्या कार्यात मग्न राहतो आणि हे जे मान सन्मान मिळण्यासाठी तो धडपडत नाही. तर ध्येय काय, मी आत्मा आहे आणि माझा उद्धार झाला पाहिजे, हे त्यांनी जाणलेलं आहे. आणि तो भगवंतांचे जे वैदिक शास्त्रातले आज्ञा आहेत त्यानुसार सगळे जे भक्तांकडून शिकतो आणि भगवंतांच्या सेवेत लागतो. तर असे भगवंत दिव्य आहेत. आणि भगवंतांची जेव्हा व्यक्ती सेवा करतो तेव्हा काय आहे, तो भगवंतांशी प्रेमाने आणि भक्तिभावाने जोडला जातो आणि मग तो काय आहे, दिव्य स्थिती प्राप्त करतो. आणि त्यामुळे भगवंतांशी जोडल्या गेल्यामुळे तो तृप्त आत्मा आहे. त्या भगवंतांकडून प्राप्त होणाऱ्या आनंदाने, सुखाने तो इतका संतुष्ट आहे की मग त्याला कोणाच्याही मान सन्मानाची अपेक्षा राहत नाही. तो सांसारिक पांडित्याशी त्याला मुळीच कर्तव्य नाहीये. तर शेवटी इथे प्रभुपाद समजवत आहेत की सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी त्याच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते. तर हा कसा व्यक्ती आहे, भगवंतांच्या भक्तीत मग्न आहे. तर हे जे शेवटच्या ओळीत जे शब्द आहेत बघा, सम, लोष्ट्र, अश्म, कांचन, हे समजवताना आता प्रभुपाद समजवत आहेत की ह्या व्यक्तीचं कसं आहे, आपण भाषांतरात बघितलं तर तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. तर तुकाराम महाराज ही असं म्हणतात काय, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिके पाषाण खडे जैसे. तर सोनं रूप म्हणजे काय, चांदी, सोनं चांदी हे आम्हाला कसं आहे, मृत्तिके समान म्हणजे मातीप्रमाणे आहे. आणि माणिक मोती असतात ते काय, पाषाण खडे जैसे. तर हेच ज्ञान त्यांनी आपल्या साध्या भाषेत सांगितलं आहे. तर इथे जसं म्हटलं आहे की हे जे प्रभुपादांनी शेवटचं वाक्य लिहिलं आहे ते नीट आधी समजून घेऊया की वैष्णव आचार्य आहेत ते काय समजवतात की मनुष्य आहे तो या भौतिक जगतात जगतो आहे. जेव्हा शारीरिक स्तरावर जगतोय तेव्हा त्याच्या मनात काय असतात, खूप साऱ्या भौतिक वासना असतात, उपभोगाच्या इच्छा असतात आणि त्या इच्छा असतात त्या मनाला कायम जाळत असतात. पण जेव्हा भगवंतांची कृपा झाली आहे आणि ह्या जीवाला, ह्या मनुष्याला भगवंतांच्या भक्ताचं सहाय्य मिळालं आहे आणि त्यांनी भक्ती स्वीकारली आहे, भगवंतांना तो शरणागत झाला आहे, मग तो भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो. तो शिकतो की मला भगवंतांचीच केवळ सेवा करायची आहे, मला निष्काम भावनेत भक्ती करायची आहे, मला स्वतःला काही नको, भगवंत संतुष्ट झाले की बस. तर असा व्यक्ती जेव्हा भक्तीच्या सुखाने जीवन जगतो आहे तेव्हा त्याचं मन कसं होतं, शांत होतं, थंड होतं, तो काय तृप्त आत्मा होतो. आणि मग असा
भक्त आहे तो इतर लोक ज्याकडे आकर्षिले जातात तिथे तो आकर्षिला जात नाही. जसं इथे म्हटलंय बघा, सांसारिक विद्वत्ता, तो संसारामध्ये विद्वत्तेला खूप मान आहे या जगतामध्ये. आणि दुसरं काय म्हटलंय, मानसिक तर्कवाद. कितीतरी ज्ञानी पंडित आहे ते वेगवेगळे वादविवाद स्पर्धा ठेवतात आणि वेदांमधले काही श्लोक सांगतात, मग समोरचा काही श्लोक सांगतो, मग स्पर्धा होते, मग वाहवा मिळते, टाळ्या मिळतात, मान सन्मान होतो, पेपरामध्ये त्यांचे फोटो छापून येतात, त्यांना धन मिळतं. तर ते लोक ह्या वैदिक शास्त्राचा वापर कशासाठी करतायत, आपल्या प्रसिद्धीसाठी, धनप्राप्तीसाठी वगैरे करतायत. तर हे सगळं जे पूजा, लाभ, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे काही सगळं प्राप्त होत आहे, ते त्या लोकांना कसं वाटतं, जे भौतिकतावादी लोक आहेत, जे शारीरिक स्तरावर आहेत, त्या लोकांना सोन्याप्रमाणे वाटतं. हा, कधी माझा गवगवा होईल, कधी माझा पेपरात फोटो छापून येईल, कधी मी टीव्हीवर झळकेल, असं त्यांना वाटत असतं. आणि ते मान सन्मानासाठी हुरळून पण जात असतात. पण हा जो भक्त आहे ज्याची चर्चा इथे या श्लोकात सुरू आहे, तो कसा आहे, भक्तीमध्ये तृप्त आहे. त्यांनी जे वैदिक शास्त्राचं ज्ञान घेतलं आहे ते ज्ञान घेऊन तो तृप्त आहे आणि त्या ज्ञान म्हणजे ते ज्ञान तो घेतोय आणि त्या ज्ञानानुसार जेव्हा भगवंतांची सेवा करतोय तर तो सेवा करून तृप्त झाला आहे. मग तो इतरांसारखं हुरळून जात नाही. भगवंतांना सोडून कोणत्याही कार्य करण्यामध्ये त्याला रस नसतो. आणि म्हणून म्हटलंय की त्याच्या लेखी मात्र त्यांना म्हणजे मान, सन्मान वगैरे या सगळ्या गोष्टींना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते. तर आपला हा 8वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय.